साहेब हे काय चाललंय? म्हणजे तुम्ही गुरुकुलन सील का केलंय? हे बघा साहेब, आम्ही फक्त आमचं काम करतोय. कोर्टाचा माणूस आलाय, त्याच्याकडे तसे ऑर्डर्स आहेत. काय ऑर्डर? कसले ऑर्डर? ही जागा कायदेशीररित्या माझ्या नावावर आहे. हे बघा साहेब, ओरडून काही फायदा होणार नाही. रूपम कॉस्मेटिक या कंपनीने कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे आणि त्यांचा असा आरोप आहे की तुम्ही ही जागा बळजबरीनं आणि चुकीच्या मार्गाने बळकावलेली आहे. सबब या प्रकरणामध्ये कोर्टाचा पुढील निर्णय होईपर्यंत ही जागा सीलच राहील. काय बोलताय तुम्ही? बळकावली? अहो साधी आतापर्यंत कधी कोणाची एक वीट सुद्धा मी फुकट घेतलेली नाही. मी जागा बळकावणार आहे? ही जागा मी पैसे मोजून कायदेशीररित्या विकत घेतलेली आहे. हे सील चुकीचं आहे, तुम्हाला आत्ता काढावं लागेल. हे बघा जगन्नाथजी, कायदा हातात घेऊ नका. हा कोर्टाचा आदेश आहे. त्या सीलला जर हात लावायचा प्रयत्न केला किंवा तोडण्याचा प्रयत्न केला, कठोर कारवाई होईल त्याच्यावर. अहो पण ह्या जागेचे ओरिजिनल पेपर आहेत माझ्याकडे. वाटलं तर मी तुम्हाला दाखवू शकतो. हे बघा, आम्हाला पेपर दाखवू नका. जे काय पेपर दाखवायचे, पुरावे द्यायचे, ते कोर्टात द्या. हवालदार, तुम्ही इथेच थांबा. यस सर. सीलच्या आसपास कोणालाही रेंगाळू देऊ नका. यस सर. चला. बाबा बाबा, अख्ख्या पुण्यात तुम्हाला हीच जागा सापडली होती का? ज्या माणसांची, ज्या घराशी मी माझं नातं कायमचं मोडलंय, त्यांच्या सोबतच माझं आयुष्य पुन्हा पुन्हा का जोडलं जात आहे? मी काय करू आता? बाळा तू शांत हो. कसं शांत राहू बाबा? माझ्या मुलांचं हक्काचं ठिकाण होतं नाही, आणि तुम्ही इथे होतात. मग कसं झालंय सगळं? ती एवढी मोठी नोटीस येईपर्यंत तुम्हाला कसं कळलं नाही? अगं मला नोटीस मिळालीच नाही. ती नोटीस दडपून ठेवली आहे आणि हे सगळं जाणीवपूर्वक करते ती. त्या तिलो बाबा, होय, काय म्हाताऱ्या माणसाला एवढं टेन्शन घेतेस तू? बाबा, बरं झालं तू आलास. मला अबीरचा फोन आला होता. त्याने मला सांगितलं की गुरुकुलमध्ये पोलीस आले होते, सील लावलंय, बंद केलं. काहीतरी पेपर्सचं काहीतरी असेल. मी बघतो काय करतो, टेन्शन नको घेऊ. बाबा, अबीर मला सांगत होता नोटीसवर आपल्या कंपनीचं नाव आहे म्हणून. आपल्या कंपनीचं? हो, रूपम कॉस्मेटिक. नाही रे राजा, अरे आपल्या कंपनीचा आणि त्या गुरुकुलचा काय संबंध आहे? काहीतरी गैरसमज झाला असेल. बाबा, मी खरं सांगते, अबीरला खूप टेन्शन आलं होतं. तो खूप रडला. गुरुकुल बंद झाला, आपण काय करणार? मी गाणं कसं शिकणार? बाकीची मुलं काय करतील? ते म्हणाले की तिकडची पूर्ण तयारी झाली आहे. कोर्टाचे कर्मचारी आणि पोलीस फोर्स तिथे पोहोचलेत आणि काही वेळातच मग गुरुकुलाच्या जागेला सील लागेल. या मुलाला सांगून कळत नाही का? 1000 वेळा त्याला बजावून सांगितलं होतं. त्याला कळतंय तो काय करतोय? जगन्नाथच्या साम्राज्याला त्याने हात लावलाय. आता जगन्नाथ काय करेल काही सांगता येणार नाही. मोनिका, मला असं वाटतंय आता खूप मोठं वाद येईल. तो आहे कुठे आता? राजकुमार कुठे? ते म्हणाले ते कुठल्या तरी वेगळ्या महत्वाच्या कामासाठी बाहेर गेलेत. ते सगळं उरकून मगच येतील. तिलोत्तमा, तू जे काही केलंयस ना ते चांगलं केलं नाही. हा, जर वार करायचा होता ना तर समोरनं छातीवर वार करायचा होता. मागनं खंजीर खुपसायला तुला लाज कशी नाही वाटली? कोणी खुपसलंय? कोणी कुणाच्या पाठीत खुपसलंय खंजीर? मी तुझ्या का तू माझ्या? तू आणि तुझ्या लेकीने मला शब्द दिला होता
की ती माझ्या लेकाच्या आयुष्यात ढवळाढवळ करणार नाही. मग ती का करते अजूनही? माझ्या लेकीला मध्ये आणू नको हा. तिचा काही संबंध नाहीये. मी तुला पुन्हा एकदा सावध करतोय. जी काही कारवाई सुरू केलीस ना तू, ताबडतोब थांबव. आमच्या गुरुकुलला सील लागले. गुरुकुल आमच्या ताब्यात कसं येईल त्याचा विचार कर. जगन्नाथ, जरा शांत होशील. पहिली गोष्ट म्हणजे मी काही केलेलं नाही. राजकुमारला मी 1000 वेळा बजावून सांगितलं होतं की गुरुकुलाच्या जागेकडे ढुंकून सुद्धा बघायचं नाही, पण त्यांनी माझं ऐकलं नाही. सध्या सगळा बिझनेस राजकुमारच्या हातात आहे. अच्छा, म्हणजे आता स्वतःची कातडी वाचवायला त्याच्यावर ढकलतीयस. कुठे आहे, कुठे राजकुमार? आण समोर. तो बाहेर गेलाय कामासाठी. काही कुठे बाहेर गेलेला नाही, लपून बसला असणार तो. तिची घाणेरडी सवय माहितीये ना मला. पण एक लक्षात ठेवा तिलोत्तमा, हा जगन्नाथ पंडित सुद्धा साधा सुद्धा माणूस नाहीये. तुझ्या पुढे 10 पावलं विचार करून चालतो नेहमी. सगळ्याची सुरुवात तू केलीस ना, जगन्नाथ, शेवट मी करणार. जगन्नाथजी शांत व्हा. हे बघा, मला कळलं काय झालंय ते. आपण मग कोण याच्या मागे? कोणाचा हात आहे? माझ्या नादी लागून खूप मोठी चूक केली तू. काय? जड जाणार तुला, खूप जड जाणार.